सध्याच्या निवडणुकीमध्ये जे अनेक मुद्दे आहेत त्यातला एक मुद्दा हा कांदा निर्यात बंदीचा सुद्धा होता। सरकारने कांदा निर्यात बंदी उठवण्याचा दावा केला, मात्र आता घेणाऱ्या समोर ज्या गोष्टी येतात त्यामुळे अजूनही कांदा उत्पादक यावर टीकाच करतायत आणि त्यामुळेच हा कांदा मुद्दा कुणाला झोंबणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे। महाराष्ट्रातल्या तब्बल 10 लोकसभा मतदारसंघात कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे। आधी कांदा निर्यातीवर लादलेली 40% निर्यात शुल्क, त्यानंतर गेल्या 5 महिन्यापासून लागू केलेली निर्यात बंदी यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा राग त्यामुळेच मतपेटीतून उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही। लोकसभा निवडणुकीत कांदा कुणाचा करणार वांदा? शेतकऱ्यांना रडवणारा कांदा कोणत्या पक्षाला रडवणार? हे प्रश्न उपस्थित करण्यामागचं कारण म्हणजे राज्यातल्या लोकसभेच्या 11 मतदारसंघात कांदा उत्पादकांचा असलेला मोठा प्रभाव। नाशिकसह कांदा उत्पादक असलेल्या 7 जिल्ह्यातील मतदारसंघात चुरशीचा सामना होण्याची चिन्ह आहेत। नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे, नगर, पुणे, सोलापूर हे राज्यातील कांदा उत्पादक प्रमुख जिल्हे आहेत। दिंडोरी, नाशिक, धुळे, जळगाव, रावेर, नंदुरबार, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि सोलापूर या कांदा उत्पादक पट्ट्यात लोकसभेचे मतदारसंघ आहेत। सरकारने केलेली घोषणा ही धुळफेक आहे, फुटाडेपणा आहे। निर्यात बंदीची जी घोषणा आहे यातला पहिला उद्देश होता गुजरातच्या व्यापाऱ्यांना फायदा पोहोचवणं। गुजरातचे व्यापारी, ठेकेदार, दलाल, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला त्याचा काडी मात्र उपयोग नाही। मोदी आणि शहांनी त्यांच्या गुजरातचा शेतकऱ्यांचा, ठेकेदारांचा प्रचंड फायदा करून दिलेला आहे। हे धुळफेक करणारे लीडरच लोकांच्या, शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये धुळफेक करतायत। चांगला निर्णय घेतला त्याचं स्वागत करणं सोडून दिलं, धुळफेकीचा आरोप करायला लागले। निर्यात बंदी होती त्या टायमाला बंदी आहे म्हणून धुळफेक करणारे सुद्धा हेच विरोधी पक्षनेते। म्हणून यांना काही करून शेतकऱ्याच्या प्रश्नाशी जाण न ठेवता शेतकऱ्याच्या प्रश्नावर राजकारण कसं करायचं याकडे यांचं लक्ष असल्यामुळं आता लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष करतायत आणि जे जे शेतकऱ्याच्या हिताचं असेल ते हे सरकार करणार आहे। नाशिक जिल्ह्यात कांदा निर्यातीचा मुद्दा वर्षभरापासून तापलाय। सरकारच्या सतत बदलणाऱ्या निर्यात बंदी धोरणामुळे कांदा उत्पादकांचा आनंद हिरावला गेलाय। वाढता उत्पादन खर्च, खतं आणि औषधांच्या अव्वाच्या सव्वा किमती यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय। होणारा खर्च आणि निघणाऱ्या उत्पन्नाची शिल्लक यातून हाती काही राहत नसल्याची स्थिती दिसते। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची ठिणगी पेटली आहे आणि याच ठिणगीचा मतदानाच्या माध्यमातून भडका उडण्याची चिन्ह आहेत। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून राजाभाऊ वाजे विरुद्ध महायुतीकडून अद्याप उमेदवाराची प्रतीक्षा आहे। दिंडोरीमध्ये डॉक्टर भारती पवार विरुद्ध भास्कर भगरे अशी लढत आहे। नंदुरबारमध्ये भाजपच्या डॉक्टर हिना गावित विरुद्ध काँग्रेसचे गोवाल पाडवी। धुळ्यामध्ये भाजपचे डॉक्टर सुभाष भामरे विरुद्ध काँग्रेसच्या शोभा बच्छाव। जळगावमध्ये भाजपच्या स्मिता वाघ विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे करण पवार। नगरमध्ये भाजपाकडून सुजय विखे विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे निलेश लंके। शिर्डीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे सदाशिव लोखंडे विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे। सोलापुरात भाजपचे राम सातपुते विरुद्ध काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, तर शिरूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव आढळराव पाटील अशी चुरशीची लढत आहे। म्हणजे भाकरी महाराष्ट्राची खायची, चाकरी गुजरातची करायची, ही जर यांची नियत असेल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याने, शेतकऱ्याच्या लेकराने हा प्रश्न विचारला पाहिजे की जर आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात तुम्ही माती कालवता आणि भलं जर तुम्ही गुजरातच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं करता तर कशाला येतं आमच्याकडे मतं मागायला? जा ना, सगळेजण गुजरातमध्येच तिकडेच मतं मागा। मला तर हेच कळत नाही विरोधक नोटिफिकेशन वाचतात की नाही। विरोधक नोटिफिकेशन वाचत नाही, कुणीतरी काहीतरी टीका केली म्हणून तीच टीका करायची आणि कॉपी पेस्ट करायची। माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की आम्ही कांदा प्रश्नावर राजकारणाचा मुद्दा म्हणून नाही बघत, तर ती आमची जबाबदारी म्हणून बघतो। मी विरोधकांना नम्रपणे सांगते की कोणाचे असतील पांढरे कांदे तर मलाही सांगा। मी माझ्या नेत्यांशी बोलते, मी आमचे मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय यांच्याशी बोलते। आम्ही देखील केंद्र सरकारला विनंती करतो की आमच्याही महाराष्ट्रातल्या पांढऱ्या कांद्याला परवानगी द्या आणि केंद्र सरकार ती देणार पण आहे। कांदा उत्पादक शेतकरी अनेक वर्षांपासून आर्थिक भुर्दंड सोसतायत। आर्थिक विवंचनेत असलेल्या कांदा उत्पादकांनी लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं एकत्र येत आता नेत्यांना थेट गावबंदीच केली आहे।
सत्ताधारी विरोधक लोकप्रतिनिधींनी आमच्याकडे मत मागायला येऊ नये असे फलकच नाशिकच्या देवळा तालुक्यातील माळवाडीमध्ये लावण्यात आले। आता कोणाला मत द्यायचं हे आम्ही ठरवू असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। कांद्यावर इतकं राजकारण केलं जातं, या राजकारणामुळे शेतकरी इतका भरडला गेलेला आहे। एक केंद्र सरकार असो नाही तर विरोधी पक्ष असो, सत्तेत गेले की त्यांनी त्यांचंच चालवायचं, शेतकऱ्याचा अजिबात विचार करायचा नाही। या कारणास्तव त्यांनी आमच्याकडे मतं मागण्यासाठी अजिबात येऊ नये। आता आम्ही कोणाला मत द्यायचं हे आता आम्ही ठरवू। उगाच तुम्ही येऊन आणि आमच्यावर छान छान करायचं, कांद्याचा ट्रॅक्टर चालवायचं एखाद्या पुढाऱ्याने, कांद्याच्या गंधावर जाऊन कांदे निवडायचं, हे उगाच बरोबरचं कौतुक करायचं नाही। जर कौतुकच करायचं असेल तर केंद्रात जाऊन आमचे 2 शब्द बोलले पाहिजे। शेतकरी गेल्या अनेक दशकांपासून आर्थिक झळा सोसत आहेत। कांदा पीक घेण्यासाठी पूरक घटकांच्या किमतीत 10 पट वाढ झाली आहे। त्या प्रमाणात कांद्याला दर मिळत नाही। केंद्र सरकारकडून निर्यात बंदी कांदा उत्पादकांच्या माथी मारली जाते। या धोरणांमुळे कांदा उत्पादक शेतकरी देशोधडीला लागत चाललाय। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी सत्ताधाऱ्यांना भोवणार का हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।